ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त वडगाव बुद्रुक इथे स्वच्छता विभागामधील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना भावनिक क्षणांचा पूर उसळला। शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या कर्मचारी महिलांनी माजी नगरसेवक हरिदास चरवड यांना राखी बांधून भाऊ बहिणीचं नातं जोडलं। या प्रसंगी चरवड यांनी हृदयस्पर्शी कविता सादर केली। माणसांच्या गर्दीमध्ये हरवून बसला माझा भाऊ, सांग ना दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ। ही कविता उपस्थितांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारी ठरली। या कवितेमधनं त्यांनी भाऊ बहिणीच्या नात्यामधील माया, जिव्हाळा आणि एकाकीपणाचे हळवे भाव शब्दबद्ध केले। कार्यक्रमात बोलताना हरिदास चरवड म्हणाले की मी तुमचा मोठा भाऊ आहे। तुम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी करत असलेली अमूल्य सेवा यासाठी मी नेहमी तुमच्या पाठीशी राहीन। या शब्दांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मनाला स्पर्श करण्यात आला। या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत गदरे, जयंत तारगुंडे तसेच रामभाऊ काळे, स्वामी आवटे, संदीप चरवड, भाजप युवा मोर्चाचे सारंग नवले, वैशाली जाधव तसेच सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विनय थोपटे, मोकादम अशोक साठे, केदार जाधव, आकाश लोणारे, साईप्रसाद मोरे, दिग्विजय चरवड यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईप्रसाद मोरे यांनी केलं तर विश्वजित चरवड यांनी सर्वांचे आभार मानले। हा सोहळा केवळ रक्षाबंधनाचा सण न राहता स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे, मानवी संवेदनाचे आणि नात्यांचे प्रतीक ठरलाय। शहराच्या स्वच्छतेसाठी अविरतपणे झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरलाय। वर्षीप्रमाणे माझे ज्या भगिनी आहेत स्वच्छता करणाऱ्या, त्या स्वच्छता दूत महानगरपालिकेच्या माझ्या बहिणी ज्या आहेत त्यांच्याबरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा दरवर्षी आम्ही करतो। माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी असतात। आपल्या परिसराची स्वच्छता या सर्व माझ्या बहिणी करतात आणि निश्चितपणे परिसर आणि मन दोन्ही स्वच्छ करण्याचं काम या माझ्या बहिणी करतात आणि म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही सर्वजण करतो। वार्डाचे नगरसेवक श्री हरिदास भाऊ चरवड यांनी हा स्तुत्य उपक्रम मागच्या अनेक वर्षापासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे। स्वच्छतेचं काम हे खूप कठीण असतं आणि स्वच्छतेचं काम करणाऱ्या लोकांना आपली कोणीतरी दखल घेते असं वाटणे हे एक प्रकारे त्यांना प्रोत्साहन आहे आणि हे प्रोत्साहन देण्याचं काम या रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक भावाकडनं त्या स्वच्छतादूत महिला ज्या आहेत त्यांना एक भेट दिली जाते आहे आणि या उपक्रमामुळे पुणे शहरामधल्या स्वच्छतेच्या कामामध्ये एक परिवर्तन घडून येईल असा मला विश्वास वाटतो। त्यांचं हे कार्य सतत पुढे सुरू राहावं अशी मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यात आधी मी भाऊंना खूप शुभेच्छा देते की त्यांनी एवढं सगळं महिलांसाठी हे जे काही उपक्रम सुरू केलेला आहे तो खूपच सुंदर आहे आणि आता प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावरती आपण जो आनंद बघतोय तो अविस्मरणीय आहे आणि असाच कार्यक्रम भाऊंनी पुढे चालू ठेवावा। खूप भारी वाटलं, सगळ्या बहिणी एवढ्या खुश झाल्यात, आनंदी झाल्यात। एवढंच महेश लोंढे, मुकादम दायरी फाटा। हरिदास भाऊ जे आपले दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतात त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण हा कार्यक्रम इथे संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये खूप उत्साह असतो की आमचा भाऊ कोणीतरी आहे जो आम्हाला आमचा मान सन्मान करतोय, आमच्या केलेल्या कामाची पावती आम्हाला रेग्युलरली देत असतो। तर असंच पुणे महानगरपालिकेतर्फे भाऊंचे आभार मानतो की हे जे स्वच्छता दूत आहेत त्या महिलांना कुठेतरी एक मान सन्मान मिळतो आणि त्यांना काम करण्यासाठी एनकरेजमेंट मिळते। त्यासाठी भाऊंचे पुन्हा एकदा धन्यवाद। 19 वर्ष झालं काम करतो 2008 पासून। तर सातत्याने भाऊ आपल्या इथे कार्यक्रम घेतात, महिला भगिनींना एक उत्साह निर्माण होतो की चला आज कार्यक्रमामध्ये आपल्या भावाची राखी नाहीये पण आपण पहिले ह्या भावांना राखी बांधतो, एक आपल्याला आवड निर्माण झाली। तर आज आम्ही एवढे वर्ष इथे काम करतो, 19 वर्ष झालं ठेकेदार पद्धतीमध्येच काम करतो। असल्या कोरोनामध्ये आम्ही भरपूर कामं केली, आम्हाला अक्षरशः गाडी पण नव्हती जायला तर आम्ही चालत जायचो पण दररोज कामाला हजेरी लावायचो। तर मग अशा भाऊंनी आम्हाला सातत्याने हे कार्यक्रम ठेवतात ना ते आम्हाला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतो की असं कुणी करत नाही पण भाऊ प्रत्येक वर्षी आपल्याकडे इथे कार्यक्रम घेतात। एवढं बोलून काम करत पण कधी म्हणजे असं
पहिलं काय येता जाता आमची तब्येत पाणी सगळं विचारायचे, भाऊ असा भाऊ तर भाऊ नाही, पण आम्ही पहिल्यापासून भाऊ मानतो आम्ही. आणि येता जाता आमची चौकशी पूस सगळं करतात, असा भाऊ असा नाही तर दुसरे आहेत ना, कामं झाली का झाली तरी तिथं राहिला कचरा, पण तब्येतीची तुम्ही कसे, तुम्ही मेले का चढले, कोरोनामध्ये कुणी ते विचारलंच नाही. आणि कोरोनामध्ये एक दिवस आमचा खाडा नाही आणि आम्हाला कुणी दारात उभा करत नव्हते, तरी आम्ही कामाला येत होतो. आणि शाळेच्या वाट्यावर बसून आम्ही जेवण केलं, पाणी पिलं तिथं, पण आम्ही कधी कामाला अशी हार मानली नाही. कुणी अशी तब्येतीचं कुणी विचारत नाही, आपण किती तुम्ही कामं करा मारा काही करा, पण काम त्यांना पाहिजे, तब्येत कोणाला विचारायचं गरज नाही. या भावासारखा भाऊ नाही, पहिल्यापासून सांगत आले मी. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.